टचिंग सर्कल्स. आज आपण टचिंग सर्कल विषयी अभ्यास करणार आहे. तर मागे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की सर्कल जर टच करीत असतील तर फक्त दोन केसेसमध्ये. एक एक्सटर्नल, फर्स्ट केस काय, एक्सटर्नल टचिंग सर्कल्स. तर एक्सटर्नल म्हणजे काय, बाहेरून. तर हे दोन वेगवेगळ्या रेडियस असलेले हे दोन सर्कल एकमेकांना काय करतात, एक्सटर्नली टच करतात. तर हा याचा सेंटर घेतला आपण ए, सेकंड सर्कलचा सेंटर बी, आणि ते एकमेकांना कोणत्या पॉईंटवर टच करतात, सी. आता ह्या तिघांना जर आपण मिळवलं तर हे पहा, तर पॉईंट ए, सी अँड बी आहे का नाही. तर मग हे तिन्ही कोलिनियर पॉईंट झाले. आता हे तीन कोलिनियर पॉईंट आहे आणि फर्स्ट याची आपण फर्स्ट सर्कलची रेडियस आपण काय कन्सिडर केली, R1, आणि सेकंडची R2. तर मग डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, तर काय काढायचं आपल्याला, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स इक्वल टू, तर कसं होईल ते, ए डॅश सी डॅश बी. हे कोलिनियर पॉईंटला आपण असं लिहितो. तर मग कसं होईल, हे ए सी प्लस सी बी इक्वल टू काय होईल, ए बी, इक्वल टू ए बी. ए बी म्हणजे यांच्या दोघांच्या सेंटरमधील डिस्टन्स आहे. तर ए सीला आपण काय घेतलं, R1 प्लस सी बी म्हणजे काय, R2. तर मग ए बी म्हणजे सेंटर बिटवीन सेंटर्स इक्वल टू R1 प्लस R2. तर हे आपल्याला काय दाखवतं, इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली देन द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज द सम ऑफ देअर रेडाय. म्हणजे दोघांच्या रेडायची जर आपण ॲडिशन केली तर ते आपल्याला काय देते, त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स. तर मग आता ही फर्स्ट केस झाली. आता सेकंड केसमध्ये कसं होईल की आता सर्कल इंटरनली टच करतील. तर पहा, हा मोठा सर्कल घेतला मी, याचा सेंटर ए. मग याच्यानंतर हा दुसरा सर्कल घेतला, याचा सेंटर बी. लक्षात घ्या, ए बी, आणि पुन्हा ते एकमेकांना कुठे टच करतात, सी. तर आता हे तिघांना आपण पुन्हा मिळवलं. तर मोठ्या याची लेट रेडियस ऑफ बिगर सर्कल इक्वल टू R1 अँड रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल इक्वल टू R2. म्हणजे हे पहा, ए अँड सी ह्याच्यामधलं डिस्टन्स काय, R1 इथपर्यंत, ठीक आहे. आणि बी सी म्हणजे हे काय झालं, R2. आले लक्षात, R1 आणि R2. तर आता आपल्याला सेंटरमधील डिस्टन्स काढायचा म्हणजे ए बी. मागची केस वेगळी होती, ही केस वेगळी आहे. तर मग आता डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. तर मग कसं होईल, पुन्हा हे कोलिनियर पॉईंट्स आहे, ए डॅश बी डॅश सी. तर मग हे कसं होईल, ए बी प्लस बी सी इक्वल टू काय होईल, ए सी. तर ए बी प्लस बी सी. आता आपल्याला काय काढायचं, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स म्हणजे ए बी काढायचं आपल्याला. तर मग ए बीला आपण इकडे घेतलं समजा, आणि इथं ए सी मायनस बी सी, ए सी मायनस बी सी. आले का लक्षात, हे कसं केलं. किंवा याला आपण असंही करू शकतात, ए सी मायनस बी सी इक्वल टू ए बी. म्हणजे हे इम्प्लाईज असं बी होऊ शकतं. तर मी असं सोपं भाषेत लिहिलं. तर ए सी काय, रेडियस ऑफ बिगर सर्कल, मायनस बी सी म्हणजे काय, स्मॉलर सर्कल, आहे का नाही. तर मग ए बी. तर मग जर इंटरनली एकमेकांना टच करणारे सर्कल असेल तर त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स त्यांच्या रेडियसच्या सबस्ट्रॅक्शन एवढा असतो. ह्या दोन गोष्टी जर समजले तर आपल्याला 3.2 करणं सहज आहे. तर याच्यामध्ये पहिला गणित जो दाखवलेला आहे, प्रॅक्टिस सेट 3.2, प्रॅक्टिस सेट 3.2. तर याच्यामध्ये आता पहिलं गणित असं दिलेलं आहे, टू सर्कल्स हॅव्हिंग रेडियाय
आता आपण प्रॅक्टिस सेट 3.2चे काही गणितं घेऊ जे आता आपण शिकवलेले टचिंग सर्कलच्या बेसिसवर. तर 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडाय 3.5 सेंटीमीटर 4.8 सेंटीमीटर. हे आपल्या लक्षात आलं की 2 सर्कल आहे, त्यांच्या रेडिया आपल्याला वेगवेगळे दिलेले आहे. टच इच अदर इंटरनली असेल तर काय होईल, मोठ्या रेडियसमधून लहान रेडियस सबट्रॅक्ट होईल. बरोबर आहे. तर हे जर आपण सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय भेटन, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. तर आपण ह्याला काय घेऊ, लेट रेडियस ऑफ बिगर सर्कल. ज्याची रेडियस जास्त आहे तो पण मोठा सर्कल होतो आणि ज्याची रेडियस कमी आहे ते इक्वल टू R1 इक्वल टू काय, आता 3.5 आणि 4.8 म्हणजे 4.8 ऑब्वियसली इज ग्रेटर. अँड रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल इक्वल टू R2 म्हणजे 3.5 सेंटीमीटर. मग आपल्याला माहिती आहे की डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर मीन्स सबट्रॅक्शन ऑफ देअर रेडाय. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इक्वल टू, तर मग मोठ्या रेडियसमधून लहान रेडियस सबट्रॅक्ट करायची. म्हणजे 4.8 मधून 3.5 सबट्रॅक्ट घे. तर मग 8 मधून 5 गेले किती उरले 3. मग 4 मधून 3 गेले किती उरले 1. डेसिमल पॉईंट इथं हे झालं सेंटीमीटर. तर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता सेम तसंच आहे. तर 2 सर्कल दिलेले, रेडियस 5.5 अँड 4.2. टचिंग एक्सटर्नली जर म्हणतो तर या दोघांची काय होईल, ॲडिशन होईल. आले लक्षात. तर मग तसंच आपण कन्सिडर करू. आता इथं लहान मोठं घेण्याची गरज नाही. लेट रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल R1 इक्वल टू 5.5 सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ सेकंड सर्कल, कारण इथं आपल्याला ॲडिशन करायची आहे, 4.2 सेंटीमीटर. तर मग काय होईल, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इक्वल टू R1 प्लस R2 म्हणजे दोघांची ॲडिशन. तर 5.5 प्लस 4.2. तर मग हे किती झालं, 5 प्लस 2 7, 5 प्लस 4 9, 9.7 सेंटीमीटर. आता इथं आपल्याला फिगर काढून हे दोन्ही केसेस आपल्याला सॉल्व करायचे. तर मग एक्सटर्नली म्हणजे पहिला सर्कल 4 म्हणजे मोठा सर्कल आहे का नाही, हे 4 सेंटीमीटर. दुसऱ्याचं किती आहे 2.8 एक्सटर्नली म्हणजे बाहेरून. ठीक आहे. याला आपण घेतलं A, याला घेतलं आपण B आणि हे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट C. तर मग कसं होईल, मोठ्याचं रेडियस किती आहे 4 सेंटीमीटर आणि छोट्याचं किती आहे 2.8 सेंटीमीटर. तर मग डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, याला घेतला R1 याला R2 इक्वल टू R1 प्लस R2 म्हणजे 4 प्लस 2.8 इम्प्लाईज 6.8 सेंटीमीटर. आता सेम केस आहे, फक्त आता कोणती कंडिशन आहे, इंटरनली म्हणजे हा 4 सेंटीमीटर रेडियस असलेला सर्कल मोठा आहे. आता त्याला छोटा हे आतून टच करते. याचा रेडियस आपण घेतला सेंटर A B आणि पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट C. तर मग कसं होईल, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स म्हणजे काय होईल, आता याला घेऊ आपण R1 आणि छोट्याला काय घेऊ इथून R2. आले लक्षात. तर हे होईल R1 मायनस R2. तर R1 किती आपल्याजवळ 4 मायनस 2.8. तर हे कसं होईल 4. आता 4ला कसं लिहितो मी 4.0. आता हे पॉईंटच्या खालीच पॉईंट पाहिजे. 2 हा होल नंबरच्या खाली आणि डेसिमलच्या नंतरचं डेसिमलच्या खाली, नाही तर काही उत्तर घेऊन येतात. तर मग हे झालं 3 आणि हे झालं 10. 10 मायनस 8 2, 3 मायनस 2 1 म्हणजे त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स किती आला 1.2 सेंटीमीटर.
हे गणित समजले असन. आता याच्यानंतरचे गणित आपण उद्या घेऊ. तोपर्यंत जय हिंद, गुड बाय.